श्री संत जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज हे संत जनार्दन स्वामींच्या तत्वांचे तंतोतंत पालन करत असून त्यांनी सुरू केलेल्या समाज उपयोगी परंपरा अखंडित सुरळीतपणे चालू ठेवून त्या वाढवण्यास श्री स्वामी शांतिगिरीजी महाराज हे येत्या लोकसभा 2024साठी निपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील सातपूर येथे सावतानगर, अशोकनगर असे अनेक गल्ली गोळ्यातून स्वामी शांतिगिरी महाराज यांनी जनार्दन स्वामी भक्त परिवारासह रॅली काढण्यात आली. व्यसनमुक्त समाज करून सांस्कृतिक परंपरा जोपासण्यासाठी प्रदूषणमुक्त वातावरण असे संकल्प घेऊन स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी लोकांना नेतृत्व केले आहे. लोकसभा निवडणूक 2024साठी मतदान करणारे युवा नागरिक आपल्या भावी खासदाराकडून काय मागण्या आहेत ते जाणून घेऊयात. नाशिकचा आवाज शांतिगिरी महाराज यांच्यासारखे चरित्र पुन्हा होणे नाही आणि त्यांच्यासारखा खासदार निवडून यायलाच पाहिजे. बाबांच्या लुंग्यानं कुठे की शेऱ्या निवडून शांतिगिरी महाराजांना हिंदुत्वासाठी आणि भारताच्या उत्कर्षासाठी शांतिगिरी महाराजांनाच निवडून द्यायला पाहिजे. पाठीशी आहेत नाशिककर, पाठीशी आहेत हो, नाशिक पूर्ण पाठीशी आहे, देश पाठीशी आहे, देश पूर्ण पाठीशी आहे. संत परंपरेला मान्यता मिळेल का? संत परंपरेलाच मान्यता मिळणार. सनातन धर्मासाठी राजसत्तेला धर्मसत्तेची जोड मिळणार का? मिळणारच, निश्चित. नाशिककरांना विश्वास वाटतो, विश्वास नक्की वाटतो. धन्यवाद. माझं मत शांतिगिरी महाराजाला, माझं मत शांतिगिरी महाराजाला, माझं मत शांतिगिरी महाराजाला. जय जनार्दन, जय जनार्दन. ही गद्दार लोक नकोच पाहिजे इथं नाशिक आणि आपले पाहिजे चांगला नेताच पाहिजे. सगळ्या तरी पण चांगला आता एवढे उमेदवार उभे आहेत, इच्छुक आहेत, त्यांच्यापैकी कोण अपेक्षित आहे तुम्हाला? आपले आता वाटलं सगळे चांगलं तर शांती महाराज चांगले आहे बी, म्हणजे नाशिककर त्यांच्या पाठीमागे उभे राहतील का? कोणा मागं त्यांच्या नाही, कोणाला तुम्ही निवडून देणं अपेक्षित आहे? काय वाटतंय? आता माणूस योग्य वाटला तर निवडून आपण आता महाराज चांगले आहे सगळे. शांतिगिरी हां, शांतिगिरी महाराज. धन्यवाद. जर व्हायचं असेल तर शांतिगिरी महाराजांनाच निवडून दिलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. नाशिककर शांतिगिरी महाराजांच्या पाठीमागे आहेत की हो, पाठीमागे? शांतिगिरी कौल कोणाला राहील? शांतिगिरी महाराजांनाच राहील. बाबाला आहे, नाशिककर बाबा, नाशिककर बाबाला, कोणत्या बाबांना? शांतिगिरी बाबांना. तुम्हाला बाबाजी खासदार व्हावं असं वाटतं का? पाहिजेलच आपल्याला खासदार व्हायला. धन्यवाद. असावं की गुंडागिरी, दादागिरी असे गुंड निवडून न येण्यासाठी महाराजांनाच निवडून द्यावा अशी सगळ्या मतदार यांना विनंती माझ्यावाली. नाशिककर उमेदवार म्हणून कोणाला साथ घालतील? हो, पण ते 2 पैशासाठी करतील किंवा गुंडच असतील ते सगळे, त्यांना ते निवडून देण्याचा प्रयत्न करतील. महाराजांच्या कृपेने सगळ्यांचं भलं होण्यासाठी, आपल्या नाशिक जिल्ह्याचं चांगलं होण्यासाठी असेच द्यावं अशी माझी विनंती देवांना. धन्यवाद. शांतिगिरी महाराजच निवडून आले पाहिजे. हॅलो, शांतिगिरी महाराजच निवडून आले पाहिजे. तुमचं मत कोणाला राहील? शांतिगिरी महाराजच यांना तुम्हाला देऊन विजय करा. धन्यवाद. वाटतं शांतिगिरी महाराज एक त्यागाचं भगव आहे आणि संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा त्याच्यासाठी बाबाजी नाशिकसाठी फार महत्त्वाचे आहेत. बाबाजी जे करणार आहेत ते स्वतःसाठी करणार नाहीत, आपल्या सर्वांसाठी करणार आहेत. आता बाकीच्यांचा विचार जर केला ते स्वतःसाठी करत असतील किंवा त्यांचं पुढे भवितव्य कसं राहील किंवा त्यांचा 2 पैसा मिळावा म्हणून ते काम करतात. पण बाबाजींचं तसं काही नाही आहे. बाबाजी सकाळी 5:30 वाजता उठून पूर्ण जगासाठी, आपल्यासाठी, सगळ्यांसाठी बाबाजी काम करतात. रात्रंदिवस एकत्र काम करतात. ते स्वतःसाठी काहीच करत नाही, आपल्या सर्वांसाठी. आणि तसंच नाशिकचा विकास, त्र्यंबकेश्वरचा विकास हा अयोध्येसारखा, काशीसारखा झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच. आपण विकास या बाजूने बोलला तर नाशिकमध्ये कशा प्रकारचा विकास आपल्याला अपेक्षित आहे? नाशिकमध्ये सध्या तरी बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बेरोजगारीचे प्रश्न तर बाकीचे नेते पण सोडवणार आहे. शांतिगिरी महाराज कोणत्या वेगळ्यापणे हा प्रश्न निकाली काढणार आहेत? शांतिगिरी महाराज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने करणार आहेत ते, कारण ते IT सेक्टरसाठी पण स्वतःहून पुढाकार राहून ते त्याच्यामध्ये रोजगार जास्त उपलब्ध होण्यासाठी मदत करणार आहे. तसा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तो सुद्धा फार मोठा ते गांभीर्याने घेणार आहे. त्याच्याबद्दल बरेचसे जे तज्ञ लोक आहेत. आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बद्दल बोललात. शांतिगिरी महाराजांचं अध्यात्म आणि ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांचा काय जवळचा संबंध राहील? शांतिगिरी महाराजांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे.
तर आपल्याला वाटतं की बाबाजी फक्त अध्यात्म करतील, बाबाजी काही दुसरं काही काम करणार, असं काही नाही. बाबाजी सगळ्या बाबतीत सखोल ज्ञान आहे त्यांचं. असं काही नाही की तुमचं अध्यात्म वेगळं आहे आणि IT सेक्टर वेगळं आहे, रोजगाराबद्दल काही करणार असं काही विषय नाही आहे. आपण या ठिकाणी आलेले नाशिकला, या ठिकाणी प्रचार रॅली चालू आहे. सातपूर विभाग अशोकनगर या ठिकाणी. तर इथल्या स्थानिक महिला आहे, त्यांना भावी खासदारांकडून काय अपेक्षा आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया. भावी जो आने वाले इलेक्शन है, इलेक्शन में जो जीत के आने वाले हैं, उनकी तरफ से क्या क्या अपेक्षा है आपको? विकास होना चाहिए हमारे नगर में अच्छा विकास होना चाहिए, जो पानी की प्रॉब्लम होती है वो सॉल्व हो जानी चाहिए, और बारिश के वक्त में जो लाइट जाती है वो टाइम पर आनी चाहिए, मतलब और एजुकेशन के बारे में? एजुकेशन के लिए अच्छा सहयोग होना चाहिए, बच्चों के लिए जो गरीब है उनके लिए। अभी इस बार 3 लोग खड़े रहने वाले हैं चुनाव के लिए. एक स्वामी शांतिगिरी जी महाराज है, उसके बाद एक हेमंत गोडसे है, एक राजा वो अजय है. तीनों में से निस्वार्थ उम्मीदवार महाराज जी है. तो आपके हिसाब से किसको वोट ज़्यादा होने चाहिए? हम महाराज जी को वोट देना चाहेंगे. महाराज जी को वोट देना. धन्यवाद. आप? महाराज जी को महाराज जी को वोट देंगे. आप? हम भी बाबा जी को वोट देंगे. धन्यवाद. नाशिकमधील एकूण राजकारण, नाशिकमधील राजकीय परिस्थिती, इतर तुल्यबळ उमेदवार आणि शांतिगिरी महाराज, हे राजकीय समीकरण कसं वाटतं? शांतिगिरी बाबांचं जे भगवं आहे ते अगदी तपस्वीपणे झालेलं आहे आणि नाशिकला आणि महाराष्ट्राला फक्त शांतिगिरी महाराजांचं जे आहे भगवंच वाचवू शकेल. तरी सगळं मतदारांनी एकच विनंती आहे की यावेळेस फक्त भगवे आणि शांतिगिरी महाराज यांनाच आपलं अमूल्य मत द्यायचं आहे आणि मतदानाचा हक्क बजवायचा आहे. धन्यवाद. राजकारणाचं शुद्धीकरण आणि शांतिगिरी महाराजांचं अध्यात्म, ह्या दोन्हींची सांगड आपण कशी घालाल? बघा, जगामध्ये जे आहे तर धर्माशिवाय धर्म हाच सर्वात मोठा आहे. तुम्ही बघितलं असाल, जिथं अधर्म वाढतो तिथं अत्याचार वाढतात, अनाचार वाढतात, चोरी वाढतात. परंतु याच्यावरती सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे अध्यात्म आहे. तुम्ही बघितलं असाल, मेडिकल सायन्स आज त्याचा उदो होतो आहे, परंतु त्यांच्याकडं आज बुद्धी म्हणजे ज्याला आपण मानसशास्त्र म्हणतो किंवा मनाचं शास्त्र म्हणतो, ते शास्त्रावरती कोणत्याही प्रकारचं ॲलोपॅथीमध्ये किंवा कोणत्याही पॅथीमध्ये उपचार नाही. ते फक्त आध्यात्मिकद्वारे तुमच्या मनावरती चांगले संस्कार घडवतात आणि त्याच्यातून चांगली एक जगाची निर्मिती होते, ज्याला की आपण स्वर्ग म्हटलेलं आहे. त्यामुळे अध्यात्म हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि 4 स्तंभापैकी एक स्तंभ जो आहे अध्यात्म, त्याचं वर्चस्व असलंच पाहिजे राजकारणात. लोकशाही ही शुद्धीकरणाच्या मार्गावर आहे का, किंवा महाराजांची जी चळवळ आहे ह्या राजकारणाचं शुद्धीकरण झालं पाहिजे? कोणत्या मार्गातून तुम्हाला शुद्धीकरण अपेक्षित आहे? बघा, आजकाल तुम्ही बघत असाल महाराष्ट्रात किंवा भारतात काय परिस्थिती आहे. जे राजकारणात सगळा घोडेबाजार चालू आहे. पक्षाच्या नावाने निवडून येतात आणि पैशासाठी आणि सत्तेसाठी, तसंच राजकीय खंडणीसाठी लोक जे निवडून दिलेले आपण आहेत ते पक्ष बदलतात आणि खुर्ची काही सोडत नाही. अध्यात्म आणि शांतिगिरी महाराजांचं असं आहे की त्यांनी पूर्ण जगासाठी आपलं घरदार सोडलेलं आहे, ज्याला की संस्कार म्हणतात. विवाह संस्कार तुम्ही बघितले असाल की एक विवाह संस्कार होतो, तसं संन्यासांचा संस्कार होतो. त्याच्यात सर्व परिसंग त्याग, म्हणजे आपले नातेवाईकापासून तर सगळे काही आपल्याला सोडावं लागतं, घर दार पैसा वगैरे सगळं. आणि फक्कड म्हणजे फक्त एक लंगोट बांधावं लागती, ते पण लोक लाज्जास्तवसव. परंतु बाबाजींना गुरूंचा आदेश होता, बाबाजींना सांगण्यात आलं होतं की तुला आता नाही का ह्या जे जनता आहे त्यांची सेवा करायची आहे आणि ह्या जनतांची जी पिळवणूक होऊ राहिली त्यासाठी बाबाजींनी जो संकल्प केलेला आहे, लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा, तर याच्यात बाबाजींनी आता जेवढे तुम्ही बघत असाल, जे कोणी बाबाजींच्या मागे उभे राहिलेले, त्यांनी स्वतःच्या पोळी भाकरी घरातून बांधून आणलेलं आहे. कोणालाही बाबाजींकडनं कोणत्याही प्रकारचा निधी किंवा येण्या जाण्याचं बसचं तिकीट दिलेलं नाही. ही सगळी जी गोरगरीब जनता आहे त्यांना माहीत आहे बाबाजींनी त्यांच्यासाठी काय काय केलेलं आहे. आज 9 गुरुकुलम ओपन केलं, म्हणजे 9 गुरुकुल आहेत, त्याच्यात हजारो विद्यार्थी शिकतात. 200 आश्रम आहेत. तिथं आमचे जे सगळे वारकरी माळकरी आणि जे काही थकलेले हारलेले जनता आहेत ते तिथं जातात, तिथं राहतात. त्यांना कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. तुम्ही बघत असाल आज शाळा किंवा जे खासदार आमदार आहेत त्यांची जे घरं आहेत किंवा त्यांचे मोठमोठे काही बंगले आहेत, तिथं आमच्या गोरगरिबांना
राहण्यासाठी जायचं तर ते गेटच्या आतसुद्धा नाही येऊन देत. परंतु बाबाजींनी जे आश्रम तयार केलेले आहेत, ह्या गोरगरिबांच्या मेहनतीतून जो एक एक रुपयाचं दान आलेलं आहे त्याच्यातून त्यांच्यासाठीच आश्रम उभे केलेले आहे. आणि असा माणूस तुम्हाला पूर्ण भारतामध्ये सापडणार नाही की जे 200 आश्रम आहे आणि तिथं आमचे जे गोरगरीब जनता आहे 24 तास कधी पण राहू शकते. कोणी 2-2, 3-3 वर्षावर तिथं राहतात. काय अपेक्षित आहे नाशिककरांना विकास या दृष्टीने जर पाहिलं तर महाराजांचा अजेंडा आणि नाशिककर काय अपेक्षित करतात? बघा, विकास 2 पद्धतीचा असतो. एक मानसिक विकास असतो आणि एक भौतिक विकास असतो. भौतिक विकास म्हणजे आपण ज्याला टेक्नॉलॉजी म्हटलेली आहे. परंतु जर मानसिक विकास नसेल तर त्याचं उदाहरण तुम्हाला काश्मीरमध्ये झालेलं दिसेल की मानसिक विकास जर झालेला नाही आहे, त्यांच्याकडे अध्यात्म नाही आहे, तर तिथून दहशतवादी तयार होतो. आणि जो विकास घडवायचा आहे, बाबाजींकडे जी अध्यात्मशक्ती त्याच्यातून फार सुंदर असं आणि धार्मिक तसंच पृथ्वीचं किंवा पर्यावरण म्हणतो. महाराज आपण दहशतवादाविषयी बोललात. दहशतवाद आणि अध्यात्म यांचा काय संबंध आपण लावू इच्छिता जेणेकरून राजकारणाचं शुद्धीकरण होईल? बघा, दहशतवाद हा जो आहे की जो अधर्म ज्याला म्हणतो. स्टार न्यूजसाठी कपाळेश्वर महाराजसह अदिती पेंढारी, नाशिक.